क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. निवडणुकीला आमची मिसेस निकिता निलेश खारकर आणि वाल पंचायत समितीमधून वितेश दादा आपले उभे होते. ते भरघोस मतांनी निवडून आलेत. मी गव्हाण जिल्हा परिषदच्या सर्व मतदार बंधू भगिनींना तसेच वाल पंचायत समितीमधील सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून एक हे करतो की त्यांनी आम्हाला भरघोस मतदान करून निवडून दिलं. आमच्या तिन्ही सीट आमच्या जिज्ञासाताई कोळी असतील, तिन्ही सीट आमच्या भरघोस मतांनी निवडून आल्यात. त्याबद्दल पहिला मी सर्व मतदारांचे आभार मानतो. विषय असा आहे की जे अमर म्हात्रे किंवा अमर म्हात्रेच्या मिसेस सुनंदा ताई सांगतात की आम्ही पेट्या चेंज केल्या. ही सुशिक्षित माणसं असून अशी बोलतात, ही आम्हाला पहिली गोष्ट अजब वाटतो की इलेक्शन कमिशनवर असे खोटे आरोप लावतात. एवढे सुशिक्षित माणसाला म्हणजे असं बोलणं शोभत नाही. म्हणजे आमचे आजोबा आपले माझे आजोबा खारकर घराण्यातील हे पहिले सभापती होते. त्याच्यानंतर आम्हाला किमान 50 वर्षातून ही संधी मिळालेली आहे. मध्यंतरी माझे वडील 10-15 वर्ष सरपंच होते, पण जिल्हा परिषदची संधी आम्हाला पहिल्यांदा आता मिळालेली आहे आणि ती रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात तसेच जयम म्हात्रे यांच्या नेतृत्वात आणि दोन्ही आमदार आमचे महेश शेठ आणि प्रशांत शेठ यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली, म्हणजे जो विश्वास दाखवला आणि आम्हाला तिकीट दिलं, त्या विश्वासाला आम्ही खरे उतरणार. आणि पहिली गोष्ट आम्ही विकासाला हा प्राधान्य देणार आहे. उलवाण मधील ज्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या, रस्ते, गटार, या मूलभूत सुविधा आहेत, त्यांच्याकडे आम्ही प्राथमिक लक्ष देणार. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही एक आमची कमिटी स्थापन केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो साजरा करू. मोठ्या लोकांना सांगतो की गव्हाण जिल्हा परिषद आणि उलवे नोट मधील रहिवासी यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की इथे कुठल्या पक्षाच्या त्रोणी असं एक कार्यक्रम आयोजित केलेला नाहीये. सर्व धर्मी, सर्व धर्माची लोक, सर्व पंथाची लोक इथे या. हीच विनंती असेल की मोठ्या सहभाग ते नोंदवावा. मी निकिता निलेश खारकर गव्हाण जिल्हा परिषद सदस्य झालेली आहे आणि ती पण जनतेच्याच मुले. आणि आपले रामशेठ ठाकूर साहेब, जयम म्हात्रे साहेब आणि आपले दोन्ही आमदार प्रशांत दादा आणि बालदी साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात आहोत आता आणि लोकांसाठी भरपूर काही करणारच आहोत आम्ही. पण एक सांगायचं, लोकांनी अफवा बनवलेली निलेश खारकरांच्या मिसेसची सीट पडणार आहे. काल मृत्यू मर्त काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाडे भक्त जो महाकाल का. महाकाल जर सोबत असेल ना तर एक केसांनाही कोणी धक्का लावू शकत नाही. आणि आमच्या सोबत महाकाल आणि राम लक्ष्मणांची जोडी आमच्या सोबत होती आणि जनतेने आम्हाला खूप सपोर्ट केला आणि बहुमतांनी निवडून दिलं. त्यांचं तर मी खरोखरच धन्यवाद बोलेन आणि आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला मी तडा जाऊन देणार नाही. लोकांसाठी म्हणजे आपण कसं काम करण्यासाठीच उतरलो आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करणारच आहोत. आणि हे पाण्याची समस्या वगैरे एक लोकल आहे, पण ती करण्यासाठी आम्ही खूप धावपलच करतोय. पहिल्यापासून पण करत होतो आणि आता सुद्धा करू. आणि आता गव्हाणमध्ये आपण पाण्याची टाकीची व्यवस्था चालूच आहे. तशा प्रकारे गावोगावी पाण्याची टाकीची व्यवस्था अजून जिथे जरुरी आहे तिथे आम्ही करणार आहोत. आणि इकडे आपल्या कॉलनीमध्ये तर आपण पाण्याची सुविधा तर आहेच, काही ठिकाणी पाणी पोहोचत नाही, तो स्पीड कसा वाढवायचं काय ते पाठपुरावा आमचा चालूच आहे. रामशेठ ठाकूर साहेब हे विविध प्रकारचे खेळ तर ठेवतातच, पण आता कबड्डी हा सामना होणार आहे तर सर्व मुलांना प्राधान्य आहे. आपण त्यांनी सर्वांनी सहभाग घ्यावा आणि रामशेठ ठाकूर साहेब जे जे काही करतील ते योग्यच करत आहेत आणि त्यांना आम्ही त्यांच्या सोबत आहोतच. राजेंद्र पाटील मुलात आम्ही त्यांचं आव्हान म्हणजे आव्हान मानतच नाही तर राजेंद्र पाटील मला आव्हान देणे का आता मोठा पण नाही राहिला तो. त्यांनी त्याची स्वतःची किंमत स्वतःहून घालवलेली आहे. पक्ष संपवण्याचा शेतकरी कामगार पक्ष उलवाणमधून हद्दपार करण्यासाठी राजेंद्र पाटील हा जिम्मेदार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला जो आव्हान दिला होता राजेंद्र पाटलांनी की ह्याच्या गावातून ह्याला मी
एकदम खाली मतदार घेईन. आता माझं एक त्यांना डोळे उघडून त्यांनी बघावं की त्याच्या गावातून त्यांनी किती मतदान घेतले आणि निलेश करकर आणि मितेश म्हात्रेंनी किती मतदान घेतले एवढं लक्षात झालं त्यांच्या. नमस्कार, मी नितेश म्हात्रे. मी आत्ताच वहाल पंचायत समितीतून निवडून आलेलो आहे. मी आपलं पहिलं पत्रकार बंधूंचं धन्यवाद मानेन, कारण की आपल्या माध्यमातून आपले लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत झाली आणि त्यामार्फत माझ्या ज्या भावना आहेत, आम्ही काय विकास कामं करणार आहेत ती लोकांपर्यंत आपण आपल्या मार्फत पोहोचवली. त्यामध्ये आपलंच पहिलं मी पत्रकार बंधूंचं धन्यवाद मानेन. आणि मी एक प्रतिनिधी युवा म्हणून एक पक्षाने दिलेली जबाबदारी आणि आमदार महेश बालदी साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, प्रीतम दादा, जयंत म्हात्रे साहेब, रविशेठ पाटील साहेब या सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवला. एक युवक म्हणून आम्हाला संधी दिली आणि या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत. उलवानोडमध्ये समस्या आहेत, समस्यांना पाठलाग करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पावलोपावली जसं पंचायत समितीमध्ये कुठल्या विभागातनं कुठली कामं करावी याचा अभ्यास आमचा चालू झालेला आहे. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत ज्या काही योजना येतील किंवा ज्या कामं करावं लागतील त्या महिला सक्षमीकरणासाठी असतील, युवकांसाठी असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी असतील, तर ह्या गोष्टींवर आमचा पहिला फोकस असणार आहे. तसेच सिडको एक संस्था इथे आहे जी निमशासकीय संस्था आहे आणि ह्या संस्थेमार्फत ही विकास कामं डेव्हलपमेंट असतील, डेव्हलपमेंट कशी करावी, काय इथे सुविधा आहेत त्याबद्दलचा आमचा पाठलाग आहेच. आणि विशेष म्हणजे इथे मोठा गाजत असलेला टॅक्सेशनचा विषय, जो आपल्या खूप लोक सहकार भारतीमार्फत या पिटिशनद्वारे आणि अलिबाग सीओनकडे हा सुद्धा विषय गेलेला आहे. तर त्याचाही पाठपुरावा करून टॅक्सेशन बायफॉर्गेशन कसे करता येतील, सिडकोला आणि गव्हर्नमेंट हे असे टॅक्सेशन दोन्ही हे एकत्र कसे करता येतील यासाठी आमचा पहिला प्राधान्य असणार आहे. तर हा विभाग हा नेत्यांचा गाव म्हणून ओळखला जातो. सर्व ज्या पनवेल रायगड मधले बहुतांश पक्षाचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते बोला किंवा मोठे नेते, हे सर्व या विभागातले आहेत आणि त्या विभागाचं नेतृत्व करायला आमच्यासारख्यांना संधी मिळाली ही आमच्यासाठी गर्वाची बात आहे. आणि आम्हालाही ही गोष्ट अशीच पचनी होणार नाही, कारण की आम्ही काय करावं, कारण की आमच्यावर पावलोपावली या आमच्या नेत्यांचे लक्ष असणार आहेत. आम्ही काय केलं पाहिजे, आपल्या विभागात काय नवीन नाविन्यपूर्ण काय आपल्याला करता येईल याबद्दल पूर्ण कटिबद्ध असणार आहोत. कारण की हा विकास करणं, इथला भाग हा नवीन डेव्हलप होतोय, जुना शहर नाही की जे सुविधा पूर्ण आहेत, इथे पूर्णपणे नवीन सुविधा देण्याचा प्राबल्य आमचा असणार आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ म्हणजे एक बघायला गेलं तर एक मोठं विश्व आहे, ज्याच्यात खेळाडूंनाही प्राधान्य दिलं जातं आणि ते खेळाडू आंतरराष्ट्रीय लेवलवर जातात. तसेच शिक्षणाच्या बाबतीत ही रामशेठ ठाकूर विकास मंडळ हे दरवर्षी लाखो वह्या वाटप करत असतं. तसेच कुठल्याही सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकही बोला, हे रामशेठ ठाकूर साहेबांचं वैशिष्ट्य आहे. तर रामशेठ ठाकूर साहेब हे एका राजकारणाच्या दृष्टीने नाही, तर रामशेठ ठाकूर साहेब हे दानशूर आणि अजितदादांनी तर त्यांना कर्णाचीच उपमा दिलेली आहे. त्यामुळे रामशेठ ठाकूर साहेब हे वेगळं रसायन आहे. त्यांच्याबद्दल आमच्यासारख्या छोट्या मुलांनी बोलणं हे आम्हालाही हे नाही, कारण रामशेठ ठाकूर साहेब हे खूप उच्च विचारसरणीचे माणसं. झालेल्या निवडणुकामध्ये या रणधुमालीमध्ये आम्ही खूप पावलोपावली सर्वांच्या दारोदारी गेलेलो आहोत आणि ह्या दारोदारी जाताना आम्हाला प्रत्येक घरातून प्रत्येक नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद, ज्येष्ठांचा, छोट्यांचा, महिलांचा, सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. आणि तो प्रतिसाद नुसता पाठीवर नसून तर आमच्या मतदान पेटीतही मिळाला. त्यामुळे सर्व नागरिकांचे आणि सर्व मतदार बंधूंचे, सर्व कार्यकर्त्यांचे, ज्यांनी दिवस रात्र अहोरात्र माझ्यासाठी, आम्हाला जिंकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यांचे मी मनापासून आभार मानेन. कारण की हे यश माझं नसून हे आपलं सर्वांचं यश आहे. धन्यवाद.